तर आज मी तुम्हाला मस्त अशी पालक पनीर राईसची रेसिपी सांगणार आहे। हा राईस एकदा नक्की ट्राय करून बघाल। हेल्दी तर आहेच पण टेस्टीही खूप लागतो। तर यासाठी 1 वाटी बासमती तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे। यासाठी पालक ब्लांच करून घ्यायची आहे। तर 1 लिटर पाणी गरम करून अर्धा जोडी पालक स्वच्छ धुवून निवडून फक्त पालकाचे पानं यामध्ये घालायचे आहेत। 2 मिनिटे उकळून घ्यायची आणि लगेचच मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायची। यामध्ये यासोबत थोडेसे कढीपत्त्याचे पानं, 5-6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, आवडीनुसार हिरव्या मिरच्या, थोड्याशा तिखट मिरच्या घ्यायच्या म्हणजे चव छान येते, अर्ध्या लिंबाचा रस आणि थोडंसं पाणी घालून याची प्युरी तयार करून घ्यायची। झाकण न खोलता तशीच राहू द्यायची म्हणजे ती हिरवीगार राहते। पनीर शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। त्यासाठी 1 चमचा तेलामध्ये 200 ग्राम पनीरचे क्यूब हाय फ्लेमवर शॅलो फ्राय करून घ्यायचे। भात करण्याकरिता पॅन मध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करून अर्धा चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा जिरं, तमालपत्र, काळी मिरी, लवंग, वेलची आणि कलमी घालून खमंग फोडणी तयार करून घ्यायची। यानंतर जी तयार पालक पेस्ट आहे ती घालायची। 2 ते 3 मिनिटे तेलामध्ये परतून घ्यायची। त्यानंतर जे भिजवून घेतलेले बासमती तांदूळ आहे त्यातील पाणी निथळून यामध्ये घालायचे आहे। हे तांदूळ सुद्धा थोड्या वेळ परतून घ्यायचे। साधारण 1.5 वाटी गरम पाणी घातलेलं आहे। हे मिक्स करून याला उकळी आली की वरून चवीनुसार मीठ, 1 चमचा किचन किंग मसाला घालायचा, खूप छान चव येते। आता हे मिक्स करून चांगल्यापैकी उकळी आल्यावर 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायचा आणि मग गॅसचा फ्लेम लो करून लो फ्लेमवर भात पूर्णपणे शिजतपर्यंत शिजवून घ्यायचा। मध्ये एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचा आणि लो फ्लेमवरच शिजत ठेवायचा। एकदा भात शिजला की गॅस बंद करून 12 ते 15 मिनिटे तसाच वाफेवर राहू द्यायचा। सर्व करण्याच्या अगोदर जे शॅलो फ्राय करून घेतलेलं पनीर आहे ते ऍड करून मिक्स करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करायचा। घरी पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी हा बेत नक्की ट्राय करून बघाल। कसा झाला कॉमेंट्स मध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।